मित्रांनो, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देवघराला अतिशय महत्त्वाचे आणि पवित्र स्थान आहे. घरातील देवघर म्हणजे केवळ एक पूजा करण्याची जागा नसून ते संपूर्ण घराच्या सकारात्मक ऊर्जेचे केंद्र मानले जाते. रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवघरात दिवा लावणे, अगरबत्ती पेटवणे, देवांना नमस्कार करणे, मनातल्या भावना त्यांच्यासमोर मोकळ्या करणे, हे सर्व करताना मनाला एक वेगळाच शांतीचा अनुभव मिळतो. अनेक घरांमध्ये कुलदेवता, कुलदेवी तसेच आपल्या आराध्य देवतांची स्थापना केलेली असते आणि त्यांच्या कृपेने घरात सुख, समाधान आणि स्थैर्य नांदते अशी श्रद्धा असते. परंतु रोज दिवा, अगरबत्ती, धूप यांचा वापर होत असल्यामुळे कालांतराने देवांच्या मूर्तीवर, देवघरातील तांब्या पितळेच्या वस्तूंवर, आरतीच्या ताटावर, समईवर आणि इतर भांड्यांवर काळवटपणा चढतो. हा काळवटपणा दिसायला तर वाईट असतोच, पण त्यामुळे देवघर प्रसन्न वाटेनसे होते. अनेक वेळा आपण बाजारात मिळणारी केमिकलयुक्त पितांबरी, द्रव किंवा पावडर वापरून देव स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला देव चमकदार दिसतात, पण काही दिवसांतच त्यावर परत काळसर थर बसतो. शिवाय या रसायनांमुळे मूर्तीच्या पृष्ठभागाला सूक्ष्म झीज होते, जे आपल्याला लगेच दिसून येत नाही, पण दीर्घकाळात मूर्ती खराब होण्याचा धोका वाढतो. शास्त्रात आणि परंपरेत असे स्पष्ट सांगितले आहे की देवांच्या मूर्ती कधीही कठोर ब्रश, तारांचे घासणारे साधन किंवा जोरजोरात घासून स्वच्छ करू नयेत. देव म्हणजे श्रद्धेचा विषय आहे आणि त्यांची सेवा, स्वच्छता ही तितकीच श्रद्धेने, सौम्य पद्धतीने करावी लागते. देवांना घासणे, ओरखडे पडतील अशा वस्तू वापरणे हे अशुभ मानले जाते. म्हणूनच अनेक गृहिणी आणि भक्तांना नेहमीच प्रश्न पडतो की देव स्वच्छ कसे करावेत, ज्यामुळे ते चकचकीतही दिसतील आणि त्यांना कोणतीही हानीही होणार नाही. याच प्रश्नाचे उत्तर देणारा हा एक अतिशय सोपा, घरगुती आणि शास्त्रसंमत उपाय आज आपण पाहणार आहोत. या उपायामध्ये कोणतेही रसायन वापरले जात नाही. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करून देवांच्या मूर्ती, देवघरातील तांब्या पितळेच्या वस्तूंवर, आरतीच्या ताटावर, समईवर आणि इतर भांड्यांवर काळवटपणा दूर करता येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या उपायामुळे देवांच्या मूर्तीवर झीज होत नाही, उलट त्यांची नैसर्गिक चमक टिकून राहते. हा उपाय करण्यासाठी प्रथम मन शांत ठेवणे गरजेचे आहे. देव स्वच्छ करताना ते केवळ घरकाम म्हणून न करता एक प्रकारची सेवा आणि भक्ती समजून करावी. शक्य असल्यास देव स्वच्छ करण्यापूर्वी हातपाय धुवून मनात देवांचे स्मरण करून ही प्रक्रिया सुरू करावी. यासाठी आपल्याला लागणाऱ्या वस्तू अगदी साध्या आहेत. बेसन पीठ, थोडे आंबट दही, लिंबू आणि खाण्याचा सोडा एवढ्याच गोष्टींची आवश्यकता लागते. एका स्वच्छ वाटीत 2 चमचे बेसन पीठ घ्यावे. त्यामध्ये 2 चमचे दही घालावे. हे दही थोडे आंबट असले तर अधिक चांगले, कारण त्यामधील नैसर्गिक आम्ल काळवटपणा दूर करण्यास मदत करते. त्यानंतर एक लिंबू घ्यावा आणि तो अर्धा कापून त्यातील अर्ध्या लिंबाचा रस या मिश्रणात पिळावा. उरलेला अर्धा लिंबू बाजूला ठेवावा, कारण त्याचा वापर प्रत्यक्ष देव स्वच्छ करण्यासाठी करायचा आहे. आता या मिश्रणात एक छोटा चमचा खाण्याचा सोडा घालावा. सोडा घालताच मिश्रण थोडे फेसाळेल, पण घाबरायचे कारण नाही. सर्व पदार्थ नीट एकजीव होईपर्यंत हळूहळू मिसळून घ्यावेत. हे मिश्रण फार पातळही नसावे आणि फार घट्टही नसावे, साधारण लेपाच्या स्वरूपात असावे. आता देव स्वच्छ करण्याची खरी प्रक्रिया सुरू होते. देवघरातील मूर्ती अलगद उचलून स्वच्छ पृष्ठभागावर ठेवाव्यात. आधी बाजूला ठेवलेला अर्धा लिंबू घ्यावा आणि तो या मिश्रणात बुडवावा. त्या लिंबूच्या सहाय्याने देवांच्या मूर्तीवर अतिशय हलक्या हाताने हे मिश्रण चोळावे. कुठेही जोर देऊ नये, घासाघीस करू नये. फक्त लिंबू फिरवत हलक्या स्पर्शाने मूर्ती स्वच्छ करावी. काही ठिकाणी जर काळवटपणा अधिक असेल तर त्याच ठिकाणी लिंबू थोडा वेळ फिरवावा. जर मूर्ती फारच जुनी असेल किंवा खूप काळ स्वच्छ केलेली नसेल आणि काळवटपणा अधिक घट्ट बसलेला असेल तर एक छोटासा उपाय करता येतो. अशावेळी थोडी साखर घ्यावी आणि ती त्या ठिकाणी हलकेच शिंपयावी. नंतर त्याच लिंबूने मिश्रणासह साखरेवरून हलकेच फिरवावे. साखरेचे कण अतिशय सौम्य घासण्याचे काम करतात, पण ब्रशसारखी झीज करत नाहीत. त्यामुळे हट्टी काळवटपणा देखील निघून जातो आणि मूर्तीला कोणतीही इजा होत नाही. देव स्वच्छ झाल्यानंतर कोमट किंवा साध्या पाण्याने मूर्ती अलगद धुवून घ्यावी. पाणी जास्त जोरात टाकू नये. नंतर स्वच्छ मऊ कापडाने किंवा सुती कपड्याने देव कोरडे पुसावेत. काही वेळ हवेत ठेवले तर नैसर्गिकरित्या ते कोरडे होतात आणि त्यानंतर त्यांची चमक अधिकच खुलून दिसते. देव पुन्हा देवघरात ठेवताना मनात कृतज्ञतेची भावना ठेवावी.
या मिश्रणाचा वापर फक्त देवांच्या मूर्तींसाठीच नाही, तर देवघरातील तांब्याची, पितळेची भांडी, समई, घंटा, आरतीचे ताट, पंचपात्र यासाठीही करता येतो. या भांड्यांवरही हेच मिश्रण लावून लिंबूच्या सहाय्याने हलक्या हाताने स्वच्छ केले तर ती भांडी आरशासारखी चमकू लागतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणतेही केमिकल नसल्यामुळे ही चमक जास्त काळ टिकते आणि धातूची झीज होत नाही. या प्रकारे घरगुती, नैसर्गिक पदार्थांनी देव स्वच्छ केल्यावर देवघर अधिक प्रसन्न, तेजस्वी आणि पवित्र वाटते. देवघर स्वच्छ आणि सुंदर असले की घरातील वातावरणातही एक वेगळीच सकारात्मकता निर्माण होते. मन शांत राहते, पूजा करताना अधिक एकाग्रता येते आणि घरात सुख शांती नांदते. म्हणूनच देव स्वच्छ ठेवणे हे केवळ स्वच्छतेसाठी नाही, तर मानसिक समाधान आणि श्रद्धेच्या दृढतेसाठीही अतिशय महत्त्वाचे आहे.